कन्फ्युजन टाळण्यासाठी मी म्हणेल की एखाद्या व्यक्तीचं चालण्याचं अंतर हळूहळू कमी होत चाललं आहे, जे की पाठीमागून पूर्ण आपल्याला मुंग्या येत आहेत, पाय जड पडत आहेत, मला बधीर होतात, मग 10 मिनटं बसावं लागतं आहे आणि मग मी परत चालतो आहे. दॅट इज अ लंबार कॅनल स्टेनोसिसचं लक्षण. प्युअर जे लंबार कॅनल स्टेनोसिस आहे की जे सर्कम्फरेन्शियल दाबामुळे जो स्टेनोसिस तयार होतो आहे, त्याच्यात दोन्ही पायांना मोर ऑर लेस सेमच त्रास असतो आणि चालण्याचं अंतर कमी होते. खूप एक्स्क्रुएटिंग पेन नाही आहे, अति तीव्रता नाही आहे दुखण्याची. जेव्हा पेशंट माझ्या ओपीडीमध्ये येतो आहे त्याच्यातच मला बऱ्यापैकी निदान होऊन जातं की हा स्टेनोसिसचा पेशंट आहे. ज्यांचं अंतर खूपच कमी झालं आहे की त्यांना आता काही करू शकत नाही आहे, चालू फिरू शकत नाही, घरातल्या घरातच फिरत आहेत, तर मग त्यांना आम्ही सर्जिकल हा ऑप्शन ओपन करतो. लंबार कॅनल स्टेनोसिसची सर्जरीचा इंडिकेशनच हा आहे की आपल्याला चालण्याचं अंतर वाढवायचं आहे. पेशंट रेड फ्लॅग साईन्स जर येतात, पायांची ताकद जाते, अगदी लघवीला तडाखा बसतो आहे, तेव्हा आपण ऑपरेट करतो आहे, तर त्याच्यात रिझल्ट्स देणं पण डॉक्टरांसाठी पण खूप अवघड होऊन जातं. नमस्कार. आज पुन्हा आपल्यासोबत आहेत संभाजीनगरमधील ब्रेन आणि स्पाइन न्यूरोसर्जन डॉक्टर गणेश राजपूत सर. आजचा विषय खरंच खूप महत्त्वाचा आणि गंभीर विषय आहे, लंबर कॅनल स्टेनोसिस. या आजारावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर गणेश राजपूत सर. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. लंबर कॅनल स्टेनोसिस म्हणजे नेमकं काय? लंबर कॅनल स्टेनोसिस हा डिजनरेटिव्ह स्पाइन डिसीज म्हणता येईल. लंबर कॅनल स्टेनोसिस आपण डिस्कशन करायच्या पहिले लंबारची ॲनाटॉमी म्हणजे शरीररचनाशास्त्र आपल्याला बघावं लागेल की कमरेचा जो मणका आहे तो बनलेला आहे 5 प्रमुख मणक्यांनी. 2 मणक्यांमध्ये चकत्या ह्या समोरच्या बाजूला आहेत, मागच्या बाजूला फॅसेटल जॉईंट्स आहेत आणि मग लॅमिना आणि स्पायनस प्रोसेस. आता लंबार म्हणजे कंबर, कॅनल म्हणजे पोकळी, जी लंबार स्पाईन जी पोकळी तयार करून ठेवतो आहे आपल्या नसांसाठी, जे आपल्या पायांकडे जाणार आहेत. आणि स्टेनोसिस म्हणजे काय की अरुंदपणा होणे. एखादी पोकळीचा जर खूप अरुंद होतो आहे, आता ह्यात तुम्हाला लक्षात आलं असेल, लंबार कॅनल स्टेनोसिस म्हणजे कमरेच्या मणक्याच्या पोकळीचा अरुंदपणा येणं, हा म्हणजे लंबार कॅनल स्टेनोसिस. आणि याची नेमकी कारणं काय काय आहेत? लंबार कॅनल स्टेनोसिस चे कारणं जे आपण ॲनाटॉमिकली आता डिस्कस केलं की बनलेला कशी ती कॅनल कशी बनलेली आहे. कॅनल समोरच्या बाजूने बॉडी आहे आणि चकती आहे. तर चकतीचा जर फुगवटा आला, चकती हर्निएट झाली, तेच त्याच्यामुळे स्टेनोसिस होणार. मागच्या बाजूला फ्लेवम नावाचा म्हणजे 2 मणक्यांना जोडणारा जो लिगामेंट आहे त्याचा जर घट्टपणा आला किंवा त्याची हायपरट्रॉपी झाली, तो एक कारण आहे. फॅसेट जॉईंट जे आहेत ते जर मोठे झाले, हायपरट्रॉपी झाली, तर ह्या सगळ्या कारणामुळे अरुंदपणा येतो आहे. त्यामुळे इट्स अ मल्टीफॅक्टोरियल, अनेक कारणं आहेत, ते ॲनाटॉमिकली जास्त समजतील रॅदर दॅन एक पॉईंट समजण्यापेक्षा. चकती आहे, फॅसेट आहे, हाडं वाढत आहेत, बोन स्पर येत आहेत, तर याला आपण लंबार कॅनल स्टेनोसिसचे कारणं पकडतो. याच्यातलं सगळ्यात कॉमन कारण कोणतं आहे? सगळ्यात कॉमन कारण आहे डिजनरेटिव्ह स्पाईन म्हणजे वयोमानाने होणारी डिजनरेशन, अधोगती जी स्पाईनची आहेत, त्याला आपण ते सगळ्यात मोस्ट कॉमन कारण समजतो. आणि पेशंट्सही 50 नंतरचेच असतात कॉमन. येस. म्हणजे 50च्या आधी कमी लोकांना याचं निधन होतं का? हां, 50च्या आधी आपण एक रफली असं समजूया की जर फक्त चकती घसरली तर आपण सियाटिका म्हणतो, ते कारण देणार, बरोबर आहे. बट दॅट्स नॉट अ लंबार कॅनल स्टेनोसिस. त्याच्यामुळे अगदीच अरुंद झालं आहे असं नाही म्हणू शकत आपण. अरुंद होण्यासाठी सर्कम्फरेन्शियल चौबाजूने सगळीकडनं दाब यायला हवा, त्याला आपण स्टेनोसिस म्हणतो. लंबर कॅनल स्टेनोसिसची लक्षणं काय काय आहे? लंबर कॅनल स्टेनोसिसची लक्षणं मोस्ट कॉमन किंवा प्रामुख्याने जे आहेत, जर एखाद्या पेशंटचं चालण्याचं अंतर हळूहळू कमी होत चाललं आहे, जसं की पहिले 2 किलोमीटर कम्फर्टेबल चालत होते, मग हळूहळू ते अंतर कमी होते, 1500 मीटर, 1000, मग 500, मग 400, 200, 100. लक्षणांमध्ये कसं की सेम जसं सियाटिकाचे लक्षण आहेत तसेच, म्हणजे कमरेच्या मागून पायांच्या दोन्ही बाजूंना मुंग्या येतात, जडपणा येतो, काही अंतर चालल्यानंतर बसावं लागतं, 5-10 मिनटं बसलं की बरं वाटतं, मग परत तेवढंच अंतर चालू शकतो जेवढं आपण चालत आलो आहोत.
हे लक्षणं मेन लक्षण आहे लंबार कॅनल स्टेनॉसिसचा. याच्यातच ह्या स्टेनॉसिसमध्ये जर अचानक अजून काही चकती घसरली तर मग ते त्याच्यात सियाटिका म्हणजे एकाच पायाला जास्त दुखणं येणं हे आपण सियाटिकामध्ये धरूयात. बट कन्फ्युजन टाळण्यासाठी मी म्हणेल की एखाद्या व्यक्तीचं चालण्याचं अंतर हळूहळू कमी होत चाललं आहे, जे की पाठीमागून पूर्ण आपल्याला मुंग्या येत आहेत, पाय जड पडत आहेत, मला बधीर होतात, मग 10 मिनटं बसावं लागतं आहे आणि मग मी परत चालतोय. दॅट इज अ लंबार कॅनल स्टेनॉसिसचं लक्षण. ओके. आणि लंबर कॅनल स्टेनॉसिस हा म्हणजे सियाटिका फक्त एकाच पायाला होतो, तसं लंबर कॅनल स्टेनॉसिस हे दोन्ही पण पायाला वेदना होतात का त्याच्या? करेक्ट. सियाटिका जसं मी सांगितलं की पेन फक्त एकाच बाजूला असेल दोन्ही बाजूला असू शकतो, ओके. पण अनकॉमन असतो. प्युअर जे लंबार कॅनल स्टेनॉसिस आहे की जे सर्कम्फरेन्शियल दाबामुळे जो स्टेनॉसिस तयार होतोय त्याच्यात दोन्ही पायांना मोर ऑर लेस सेमच त्रास असतो आणि चालण्याचं अंतर कमी होते. खूप एक्सक्रुएटिंग पेन नाही आहे, अति तीव्रता नाही आहे दुखण्याची, जे की सियाटिकामध्ये आढळतो. ओके. याच्यामध्ये प्रोग्रेसिव्ह जसं मी काय म्हटलं तुम्हाला 2 वर्षापासून हळूहळू अंतर कमी होत चाललं आहे. हो. दॅट इज अ लंबार कॅनल स्टेनॉसिस. आणि या आजाराचं डायग्नोसिस कसं होतं? आजाराचं डायग्नोसिस एक की पेशंट होता हे बघू शकतो की मला काही अंतर चालल्यानंतर बसावं लागतंय, पायांमध्ये मुंग्या येत आहेत, सुन्नपणा येतोय, पाय जड पडत आहेत, मला थोडं बसल्यानंतर मी परत चालू शकतोय. हा पेशंट स्वतः ऑब्झर्व करून डायग्नोसिस करू शकतो. आम्ही आल्यानंतर हेच बघतोय की काही अंतर चालल्यानंतर पेशंटला समोर वाकावं लागतं, कारण की समोर वाकल्यानंतर थोडेसे 2 लॅमिनांमधला डिस्टन्स वाढतोय. मग पेशंटला थोडं बरं वाटतं, कारण की शेवटचा जो टप्पा आहे चालण्याचा त्याच्यात पेशंट थोडा हळूहळू पुढे वाकायला लागतो. तर दॅट इज हे लक्षण आहे. आणि बाकीचं आम्ही क्लिनिकल एक्झामिनेशनमध्ये OPDमध्ये काही फाइंडिंग काढतो, त्याच्यातनं आम्ही याला शिक्कामोर्तब करतो की हा लंबार कॅनल स्टेनॉसिसचा आजार आहे. ओके. आणि लंबर कॅनल स्टेनॉसिसमध्ये म्हणजे पाठीमध्ये वाक येतो का? पाठीमध्ये बाक येतो, करेक्ट. त्याला म्हणतो आम्ही स्टूप्ड पोश्चर. स्टूप्ड पोश्चर म्हणजे हा समजा कंबर आहे पेशंटची, तर पेशंट सुरुवातीला चालतोय, मग थोडासा असा पुढे वाकायला लागतो आणि पेशंटची हा पोश्चर येतो, त्याला म्हणतो आम्ही स्टूप्ड पोश्चर. हा पाठीचा बाक लंबार कॅनल स्टेनॉसिसचा जनरली मी म्हणतो डायग्नोस्टिक आहे. जेव्हा पेशंट माझ्या OPDमध्ये येतोय त्याच्यातच मला बऱ्यापैकी निदान होऊन जातं की हा स्टेनॉसिसचा पेशंट आहे. आणि लंबर कॅनल स्टेनॉसिस हे जन्मजात सुद्धा असू शकतं का? जन्मतःच असतात. आपण जसं डॉर्फिझम बघतो, काही लोकांची हाईट छोटी असते. एक्झाम्पल द्यायचं झालं तर गेम ऑफ थ्रॉन्समध्ये जो लिनियन ट्रायन आहे त्याची हाईट छोटी. त्यांच्यामध्ये 2 पेडिकलचं डिस्टन्स लेंथ जी आहे ती छोटी असते, तर त्यांना अर्ली स्टेनॉसिस येतो. दॅट इज अ कंजेनायटल प्रॉब्लेम्स. डॉक्टर, याच्यासाठी कोणकोणत्या टेस्ट करणं गरजेचं आहे? लंबार कॅनल स्टेनॉसिसमध्ये जसं क्लिनिकल पार्ट जो आम्ही बघतो OPDमध्ये, दॅट्स इज अ काइंड ऑफ क्लिनिकल टेस्ट की आम्ही त्याच्यात कन्फर्म करतोय. मग आम्हाला हे बघणं गरजेचं आहे क्लिनिकलमध्ये की स्टेनॉसिस कशामुळे जास्त वाटतोय. मला मणक्यांमध्ये घसरण वाटते की फक्त चकतीचा फुगवटा येतो, म्हणजे डिस्क बल्ज होतोय, डिस्क हर्निएट होतोय, की पेशंटला फॅसेटचा पेन आहे, फॅसेटल हायपरट्रॉफी आहे. मग त्याप्रमाणे आम्ही काही डायनामिक एक्सरे समोर वाकून आणि मागे वाकून काही एक्सरेज करतो. आणि द गोल्ड स्टँडर्ड जर म्हणायला गेला तर MRI लंबर स्पाईन एवढं जरी असेल तरी पुरेसं आहे. NCV नर्व कंडक्शन स्टडीज वगैरे आहेत, बट ते आम्हाला याच्यासाठी बघावं लागतं की जर कधी कन्फ्युजन असेल की लंबार कॅनल स्टेनॉसिसमुळे कमी होतोय की बाकीचे काही आजार आहेत की ते रूल आउट करण्यासाठी आम्ही NCV करतो, बट दॅट इज ऑल्सो अ सब्जेक्टिव्ह टेस्ट. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मेडिसिन्स किंवा नॉन सर्जिकल ट्रीटमेंट उपयुक्त ठरू शकतात का? लंबार कॅनल स्टेनॉसिसमध्ये दुखणं कशामुळे जास्त आहे? स्टेनॉसिसमध्ये चकतीचा फुगवटा किंवा चकतीचं हर्निएशन किंवा फॅसेट हायपरट्रॉपी की लिगामेंटम हायपरट्रॉपी कशामुळे दुखणं येतं आहे? जसं की फॅसेट हायपरट्रॉपी असेल तर मग आम्ही NSAIDs म्हणजे इन्फ्लॅमेटरी ड्रग्स देतो, त्याच्यामुळे दुखणं बऱ्यापैकी कमी होतं. सेकंड आहे की जर चकतीचा फुगवटा असेल तर काही एक्झरसाइज देतो, बॅक एक्सटेन्शन एक्झरसाइज आहे, समोर नको वाकायला. ह्या जर आपण पथ्य जरी पाळला तरी याच्यापैकी बऱ्यापैकी दुखणं थोडंसं कमी होतं. दुखणं म्हणण्यापेक्षा मी म्हणेल चालण्याचं अंतर वाढतंय. चालण्याचं अंतर वाढवण्यासाठी आमचं जास्त ध्यान असतो. कोणकोणत्या मेडिकल प्रोसिजर या ट्रीटमेंटमध्ये वापरल्या जातात?
मेडिकल प्रोसिजर आपण जसं मी म्हटलो की म्हणजे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतोय स्टेनॉसिस कशामुळे. ओके. त्याच्या हिशोबाने जर नसेवर जास्त दाब असेल फक्त चकतीमुळे तर आम्ही नर्वचे औषधं देणार किंवा एनसेड्स. इन्फ्लॅमेशन सूज असेल तर सुजेची औषधं देणार. सेकंड टप्पा आहे फिजिओथेरपी, लाईफस्टाईल अल्टरेशन. त्यांचं कारण काय होतंय, कशामुळे स्टेनॉसिस वाढतोय ते आयडेंटिफाय करून ते पेशंटला आम्ही गाईड करतो की तुम्ही ह्या ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत, ह्या नाही करायच्या आहेत. त्याबरोबर व्यायाम. आणि ज्यांचं अंतर खूपच कमी झालं आहे की त्यांना आता काही करू शकत नाही आहे, चालू फिरू शकत नाही, घरातल्या घरातच फिरत आहेत, तर मग त्यांना आम्ही सर्जिकल हा ऑप्शन ओपन करतो. ओके. अशी कोणती परिस्थिती येते की जेव्हा आपल्याला सर्जरी करणं हे अनिवार्य ठरतं? लंबर कॅनल स्टेनॉसिस मॅडम हा खूप सब्जेक्टिव्ह डिसिजन्स असतात. त्यामध्ये जसं मी तुम्हाला ट्रायंगल एक्सप्लेन करतोय की एखादा पेशंट की जे चालण्याचं अंतर इतकं कमी झालं आहे की आता तो फॅमिली मेंबरवर डिपेंडंट होतो आहे. इवन त्याला शौचालयाला जायला, बाहेर जायला त्याला 10 वेळा बसावं लागतं आहे. तर मग दॅट इज अ इंडिकेशन की त्याने सर्जरी करून घ्यायला हवी. सेकंड की पण असं आहे काही पेशंट्स आहेत की नाही मला तेवढी गरज नाही पडत आहेत, ऑफिस वर्क आहेत, बैठकी काम आहेत, तर गरज नाही आहे तेवढी चालण्याची, तर मग त्यांच्यामध्ये आपण टाळू शकतो. कारण की लंबार कॅनल स्टेनॉसिसची सर्जरीचा इंडिकेशनच हा आहे की आपल्याला चालण्याचं अंतर वाढवायचं आहे पेशंटचं. म्हणजे OPDमध्ये मी डिरेक्टली लोकांना हेच म्हणतो की तुमचं अंतर एवढं कमी झालं आहे, सर्जरीनंतर निश्चितच तुम्ही पंढरीची वारी करू शकाल पुढच्या वर्षी. दॅट इज अवर इंडिकेशन फॉर द सर्जरी. त्यामुळे सब्जेक्टिव्ह आहे. पेशंटला किती गरज आहे, MRI किती दाखवतोय आणि आपल्याला खरंच कोणत्या ट्रीटमेंट पद्धतीने त्यांचा जो मोटिव्ह आहे चालण्या फिरण्याचा तो अचीव करू शकतो, त्या हिशोबाने सर्जरीचं हे ठरतोय. आणि सर्जरी प्रोसेसमध्ये रिस्क आणि कॉम्प्लिकेशन किती असतात? नो सर्जरी इज विदाऊट रिस्क अँड कॉम्प्लिकेशन. सर्जरी बऱ्यापैकी रुटीन होतात. खूप अशा किचकट आणि कॉम्प्लिकेटेड सर्जरीज नाही आहेत. सर्जरीचं कारण काय आहे, चकती आहे की फक्त लिगामेंटम स्टेनॉसिस आहे, फॅसेट आहे, आपल्याला इम्प्लांट लागणार आहेत की नाही लागणार आहेत, हे ठरवून आपण ठरवतो. रिस्क फक्त ॲनास्थेशियाची थोडीफार रिस्क आहे कारण की शेवटी हे पेशंट 50 नंतरचे असतात. आपल्याला कार्डिॲक रिस्क आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण प्री ऑप इन्व्हेस्टिगेशन करून घेतो. त्यातनंच आपण रिस्क नलिफाय करण्याचा प्रयत्न करतो. मी तसं म्हणेल जवळपास लंबार कॅनल स्टेनॉसिसची सर्जरी ही बऱ्यापैकी असं म्हणण्यात हरकत नाही की रिस्क फ्री आहे. कोणतं सगळ्यात कॉमन मेथ या सर्जरी किंवा लंबर कॅनल स्टेनॉसिस बद्दल आहे? हा छान प्रश्न आहे मॅम. कारण की OPD बघताना मला हे अवेअरनेस मी कंटिन्युअसली पसरवतोय की सर्जरीज केल्यानंतर आम्ही बेड रिडनच राहणार, चालूच शकलो नाही, आमच्या शेजाऱ्यांनी केलं पण ते चालतच नाही आहेत. नो नो, हे खूप हा जो स्टेटमेंट आहे हा खूप असा सरळ नाही आहे. याच्याला खूप सारे वाटेत. त्या पेशंटने सर्जरी कधी केली? जर तुम्हाला क्वाडाइक्वाना सिंड्रोम जर बसलेला आहे, जो आपण एका व्हिडिओमध्ये डिस्कस केला आहे, क्वाडाइक्वाना सिंड्रोम काय असतो, त्यानंतर जर सर्जरी केली तर डेफिनेटली त्याचे रिझल्ट्स कधीच तेवढे अपेक्षितरित्या आपल्याला येणार नाही आहेत. तुम्ही लवकर केल्यात तर लवकर बरे व्हाल. ह्या आहेत. तुम्ही किती रेड फ्लॅग साईन्स जर येतात, पायांची ताकद जाते, अगदी लघवीला तडाखा बसतोय, जेव्हा आपण ऑपरेट करतोय तर त्याच्यात रिझल्ट्स देणं पण डॉक्टरांसाठी पण खूप अवघड होऊन जातो. कारण की तिथे रिझल्ट डिपेंड असतात की नसा किती वाचलेल्या आहेत त्याच्यातल्या, त्याच्यावर आपले रिझल्ट्स अवलंबून असतात. हा मीथ नाही आहेत. सर्जरीनंतर आपण दुसऱ्या दिवशीच पेशंटला चालवतो. डेफिनेटली 3 महिन्यानंतर तरी पेशंट माझ्या OPDचा फॉलोअप सोडतो. म्हणजे त्यांना येण्याची गरजही राहत नाही हॉस्पिटलला. आणि महिन्याभरात ते कमीत कमी 2 ते 3 किलोमीटर चालायला लागतात. डॉक्टर, लंबर कॅनल स्टेनॉसिसच्या सर्जरीनंतर पेशंटला किती काळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहावं लागतं? लंबर कॅनल स्टेनॉसिस ची सर्जरी डिकम्प्रेशन, लंबार डिकम्प्रेशन आम्ही म्हणतो, लॅमिनेक्टॉमी, गरज पडल्यास फिक्सेशन आम्ही करतो इम्प्लांटने. हे पेशंटला आज समजा पेशंट ॲडमिट होतो आहे, त्यांचे आम्ही इन्व्हेस्टिगेशन जसं मी म्हटलं, मी प्री ऑप आम्ही सगळं बघून घेतो. ECG वगैरे फिट आहे का ॲनास्थेशियासाठी, ते ठरलं की दुसऱ्या दिवशी सर्जरी होते. त्याच्या लगेचच आपण दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी लगेच चालवतो पेशंटला आणि त्याच्या नेक्स्ट डेला आपण डिस्चार्ज करतो. ओव्हरऑल रफली जर बघितलं तर 4 डेजपेक्षा जास्त स्टे अपेक्षित नाही आहेत. ऑपरेशन झालेल्या पेशंटला
घरी जाताना तुम्ही काय सल्ला देतात? पेशंट जेव्हा डिस्चार्ज होतो तर काही मेडिसिन्स असतात, जसं इन्फेक्शन व्हायला नको म्हणून अँटीबायोटिक्स आहेत, सटल पेन किलर्स असतात, कारण ऑपरेटिव्ह जागा 1-2 दिवस दुखते. त्याचबरोबर आमचं एक खूप पुश असतं की आपण सर्जरी चालण्यासाठी केली आहे, त्यामुळे तुम्ही मॅक्सिमम चालायचं. शेजारचा आला, तो म्हटला की चालू नकोस, मणक्याचे ऑपरेशन झालं आहे, हे मिथ्स आहेत. चालू नको, हे होईल आत्ताच का, नाही नाही, चालणं 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 हा सगळ्यात मोठा सल्ला असतो आमचा सर्जरीनंतर. आणि समोर वाकून काही वजन नको उचलायला 1 ते 1.5 महिना, हा दुसरा सल्ला महत्त्वाचा असतो. परत महिनाभरासाठी तरी खाली बसायला नको, म्हणजे जमिनीवर बसायला, हे 3 सल्ले आम्ही शक्यतो प्रत्येक पेशंटला देतो. अतिशय सुंदर पद्धतीने डॉक्टर गणेश राजपूत सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.